नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत एक निर्णय दिला. तो निर्णय असा आहे की यापुढे पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मिळणार आहे. परंतु नेमकं प्रकरण काय होतं? तर नागपूर खंडपीठामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील काही शिक्षक यांनी याचिका केली होती की ते पदवीधर शिक्षक म्हणून काम करतात, परंतु त्यांना पदवीधरची वेतन श्रेणी न मिळता 1 ते 5 जी निम्न प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी आहे त्याच श्रेणीवर काम करावं लागते, त्याच वेतन श्रेणीवर, त्याच पे स्केलवर काम करावं लागते. म्हणून त्यांनी स्वतःकडे अर्हता असताना देखील त्यांना वेतन श्रेणी का मिळत नाही म्हणून खंडपीठामध्ये धाव घेतलेली होती. तर त्यांना पदवीधर वेतन श्रेणी मिळण्यामध्ये एक अडसर होता, तो म्हणजे 2016चा जो काही शासन निर्णय होता कलम 3 अन्वये काढलेला, की त्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद होती की जे पदवीधर एकूण शिक्षक आहेत त्या एकूण पदवीधर शिक्षकांच्या 1/3 एवढे शिक्षक यांनाच पदोन्नतीने पदवीधरची वेतन श्रेणी मिळेल. आणि हाच अडसर पदवीधरच्या सर्व शिक्षकांना, जे सर्व पदवीधर आहेत त्यांना वेतन श्रेणी मिळण्यामध्ये येत होता. तर नागपूर खंडपीठाने कलम 3 हे कलम 14 समानतेचा अधिकार, समान कामासाठी समान वेतन, तसेच इतर जे समानतेचा अधिकाराचं उल्लंघन ठरत आहे त्या अन्वये कलम 3 हे रद्द करून कलम 14 अन्वये जो समानतेचा अधिकार आहे तो, त्याचप्रमाणे कलम 39D मधील समान काम समान वेतन याप्रमाणे कलम 3 हे कायद्यान्वये तर्कसंगत नाही असा निर्णय दिला. म्हणून जे काही याचिकाकर्ते आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील त्या सर्वांना ही पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याची तरतूद, लागू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. आणि ही त्यांना वेतन श्रेणी तसेच मागची थकबाकी अरेरियस हे 8 आठवड्यामध्ये देण्याचं सुचवलेलं आहे. आता त्यांना जी काही वेतन श्रेणी देण्यासाठी सांगितलेली आहे त्याचा फायदा पवित्र पोर्टलमधून पदवीधर 6 ते 8 या पदावर नियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना होईल का? तर तुर्तास तरी तशी शक्यता दिसत नाही, कारण की हा निर्णय याचिकांकर्त्यांपुरता सध्या मर्यादित दिसतो आहे. परंतु या नागपूर खंडपीठाचा आधार घेऊन, त्याचा संदर्भ घेऊन, जर इतर महाराष्ट्रातील सर्व पवित्र पोर्टलद्वारे जे काही पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेले आहेत परंतु ज्यांना सध्या पदवीधरची वेतन श्रेणी, पदवीधरचा पे स्केल मिळत नाही, त्यांनी या नागपूर खंडपीठाचा आधार घेत, संदर्भ घेत जर स्वतंत्रपणे अर्ज केले, याचिका दाखल केल्या तर निश्चितच त्या सर्वांना वेतन श्रेणी दिली जाईल, कारण की तशी राजपत्रामध्ये तरतूद आहे, नमूद केलेलं आहे. म्हणून यापुढे महाराष्ट्रामध्ये 6वी ते 8वीला वेगळी वेतन श्रेणी सर्व शिक्षकांना यापुढे लागू राहील अशी आपण आशा अपेक्षा करूया. आणि अशाच शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी आपल्या या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाची प्रत जर तुम्हाला पाहायची असेल 112 पेजेसची आहे, ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकून देतो, त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये असेल.